नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, तुमच्या कॉमेंटनुसार हा व्हिडिओ बनवत असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याही लाडक्या बहिणीचे 1500 रुपये म्हणजे जानेवारीचा हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असून, किंवा त्याचप्रमाणे ज्यांची अजूनपर्यंत KYC राहिलेली असेल आणि ज्यांनी अजूनपर्यंत KYC केली नसेल, त्याचप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबर ज्यांचे पैसे आले नसेल त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. सो लाडक्या बहिणींनो, जर का तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये आले असेल तर तुमची या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरळीतपणे चालू आहे. परंतु काही लाडक्या बहिणीचे या ठिकाणी 1500 रुपये जानेवारीचे हप्ते आले नाहीत. त्यांना यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यांची KYC चुकलेली आहे का, हे का जर तुम्हाला चेक करून घ्यायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल, तुम्ही या ठिकाणी पाहता की तुम्हाला या ऑफिशियली वेबसाईटवर यायचं आहे. हे तुम्हाला माहिती असेल याची वेबसाईट. त्याचप्रमाणे या वेबसाईट आल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही ज्याप्रमाणे आपण KYC करतो त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी KYC करून पाहायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या अक्षरात तुम्ही पाहता की या ठिकाणी क्लिक केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि आधार कार्ड नंबर टाकल्यावर जर का आता आधार कार्ड नंबर टाकल्यावर मेसेज येत असेल की हा आधार क्रमांक चुकीच्या यादीमध्ये नाही आहे, तर तुम्हाला या ठिकाणी KYC करायची गरज नाही, म्हणजे तुमची KYC झालेली आहे. परंतु जर का तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर जर का OTP तुम्हाला जात असेल तर तुम्हाला या ठिकाणी KYC करावी लागेल. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी KYC करायची गरज नाही. म्हणजे जर का तुमचे पैसे आले नसेल किंवा योजना वगैरे बंद पडली असेल, हे तुम्हाला चेक करून घ्यायचं असेल तर तुम्हाला या ऑफिशियली वेबसाईट आल्यावर तुम्हाला या KYCची प्रोसेस करून घ्यायची आहे, जे आपली जुन्याच प्रकारे KYC करतो त्याप्रमाणे. त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यावर जर का आधार कार्ड नंबर ऑलरेडी यूज किंवा या आधार कार्ड नंबरची KYC दुरुस्ती यादीत नाही आहे अशा प्रकारे मेसेज येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची KYC झालेली आहे. आणि जर का तुमचा OTP जात असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी KYC करून घ्यायची आहे, तेव्हा तुमची योजना सुरू होणार आहे. परंतु जर का OTP जात नसेल आणि अशा प्रकारे मेसेज येत असेल तर तुमचा आधार कार्ड क्रमांक KYCच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आहे, अशा प्रकारे जर का तुमचा आधार कार्ड नंबर येत असेल तर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसेल तर तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविकेमध्ये जायचं आहे, अंगणवाडीमध्ये, किंवा मग तुम्हाला महिला आणि बालविकास विभाग यांच्याकडे जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, TC वगैरे, आधार कार्ड, जे राशन कार्ड आपलं जे असेल ते, आणि त्यांना सांगा की माझे हे जानेवारीचे किंवा नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आलेले नाही आहेत, त्यामुळे माझी ही योजना बंद पडलेली आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट दिल्यावर ते त्यांची प्रोसेस करणार आहेत, तेव्हा तुमची योजना सुरू होणार आहे. कारण की आता या ठिकाणी ऑनलाईन हे सर्वच प्रक्रिया बंद झालेली आहे. ऑनलाईन KYC करणे, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरणे आणि ऑनलाईन कंप्लेंट वगैरे हे ऑनलाईन तुम्ही करू शकत नाही. सर्व अधिकारी यांनी महिला आणि बालविकास अधिकारी यांचे ऑफिसने अंगणवाडी सेविका यांना हे अधिकार दिलेले आहेत, त्यांना KYC करायचे अधिकार दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जर का तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली असेल त्यांना सुरू करण्याचे अधिकार त्यांनी दिलेले आहेत. तर तुम्ही संबंधित अंगणवाडी सेविकेमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला महिला आणि बालविकास ऑफिस यांना भेट द्यायची आहे, तुमची जर योजना किंवा त्याचप्रमाणे पैसे वगैरे बंद पडले असेल तर. सो लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला अंगणवाडी सेविके यांनी तिथे गेल्यावर त्यांनी जर का तुम्हाला असे म्हटले की हे आमच्याकडे नाही आहे, आम्ही यामध्ये काहीही करू शकत नाही, तर तुम्हाला संबंधित तुमच्या ऑफिसला, म्हणजे महिला आणि बालविकासचं ऑफिस आहे तालुक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल, तेव्हाच तुमचे हे हप्ते वगैरे सुरू होणार आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.